पावसाळी दिवसांमध्ये मासळी बाजारात ओला कोलीम किंवा ओला जवळा ज्याला म्हणतो भरपूर प्रमाणात मिळतं। नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येकाला आवडणारं हे ओलं कोलीम याचे वेगवेगळे प्रकार करून ते खात असतात। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत ओलं कोलीम मसाला किंवा कोलमाची भाजी आगरी कोळी पद्धतीत कशी बनवायची ते बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीत एक 10 ते 15 मिनिटात तुम्ही तयार करू शकता। गरमागरम तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता। मस्त लागतं। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक 500 ते 600 ग्राम प्रमाणात ज्याला आपण ओलं कोलीम किंवा ओला जवळा म्हणतो ते घेतलेला आहे। बाजारातून आणल्यानंतर एखाद्या चाळणीवर किंवा मोठ्या टोपल्यामध्ये काढायचं आहे। यामध्ये छोटी मोठी राळ वगैरे असते म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय। अगदी बारीक बारीक पिठाच्या चाळणीसारख्या चाळणीवर धुवून घेतलं की बारीक बारीक राळ जी राहिलेली असते सगळी गाळून जाते आणि खाताना राळ दाताखाली लागत नाही, म्हणून स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे। आणि हातावर घेतली की छान ताजी टवटवीत पांढरी शुभ्र आणि फ्रेश आपल्याला इथे कोलीम निवडून घ्यायचा आहे। अशी ही स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः एक 600 ग्राम आपण इथे घेतलेले आहे। आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत, तर त्यासाठी चमचाभर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे। हळद मीठ सुरुवातीला याला लावून घेतलं की काय होतं, खाताना छान लागते, पानसट लागत नाही। शिवाय मॅरिनेट केल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते, म्हणून लक्षात ठेवायची आहे। एक तर ताजी टवटवीत कोलीम निवडून घ्यायची आहे। बाजारातून आणल्यानंतर पटकन हळद मीठ लावून जरी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। जर असंच तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तर पटकन त्याचा वास येतो, म्हणून असं हे मॅरिनेट करायला आपण 10 मिनिटांसाठी ठेवून दिलेलं आहे। आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की आवश्यकतेनुसार किंवा 2 पळी आपण यामध्ये तेल घेणार आहोत। अंदाजे साधारणतः एक 600 ते 650 ग्राम आपलं हे ओलं कोलीम आहे, त्यासाठी आपण 2 पळ्याभर तेल घेतलेलं आहे। इतकं तेल यासाठी अगदी परफेक्ट आहे। छान कडकडीत तेल गरम झालं यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। 600 ग्राम जर तुमचे ओलं कोलीम असेल त्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी परफेक्ट आहे। 600 ग्राम कोलीम म्हणजे वाट्याने जर मोजाल, छोटे छोटे वाटे असतील, एक 5-6 वाटे आपण इथे कोलीम घेतलेला आहे। तुम्ही वाट्याने किंवा ग्रामने असंही मोजून घेऊ शकता। आता इथे ओलं कोलीम आहे किंवा नॉनव्हेज आहे तर कांदा थोडा जास्त परतायचा आहे। नॉनव्हेजला कांदा जास्त परतल्यामुळे चवीला अगदी भाजी छान लागते, म्हणून सोनेरी रंगावर साधारणतः मोठ्या आचेवर एक 5-6 मिनिटं आपण छान कांदा परतून घेतलेला आहे। बघू शकता हळूहळू याचा बरिष्ता व्हायला सुरुवात झालेला आहे। इतपत आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे। इतका हा गोल्डन रंगावर कांदा परतायला मला साधारणतः 3 ते 3.5 मिनिटं लागलेली आहे। कांदा छान झाला की इथे आपण एक हिरवं वाटण घालणार आहोत, जे आगरी कोळी पद्धतीत नॉनव्हेजला आवर्जून वापरलं जातं। यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलाचा तुकडा, मुठभर देठांसहित कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि इतकी सगळी पेस्ट चमचाने मोजाल तर साधारणतः एक 5-6 चमचे, थोडं जास्त घातलेलं आहे कारण आपलं कोलीम थोडं जास्त असल्यामुळे। आता हे घातल्यानंतर साधारणतः 5 मिनिटं पुन्हा मध्यम आचेवर छान आपण परतून घेणार आहोत। आता यातली सुद्धा सगळी जिन्नस कच्ची असल्यामुळे वास न येण्यासाठी चांगलं खरपूस आपण याला परतून घेणार आहोत। तर साधारणतः हे परतून इथे एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। हळूहळू यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि याला छान तेल सुटू लागलेलं आहे, याचा अर्थ हे छान झालेलं आहे। असं खरपूस झाल्यावर यामध्ये आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा आगरी कोळी मसाला घातलेला आहे। आता आपला हा आगरी कोळी मसाला घातल्यावर इतर गरम मसाले तुम्हाला यामध्ये अजिबात वापरावे लागत नाही। भरभरून आपण यामध्ये गरम मसाले घातलेले आहे। डंकावर कुटून हा मसाला तयार केलेला आहे। आपल्या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल फ्लेवर, कलर किंवा कोणतंही केमिकल आपण वापरत नाही। एक आनंदाची बातमी द्यायची झाली तर आपले मसाले फ्लिपकार्ट आणि Amazonला सुद्धा मिळतात। तुम्ही तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा आपल्याकडून व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही ऑर्डर करू शकता। आपली वेबसाईट सुद्धा आहे, तर वेबसाईटवरून सुद्धा ऑर्डर करू शकता। मला आवडतं म्हणून चमचाभर आपण इथे धने जिरे पूड घातली। टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता। पाव चमचा हळद घेतलेली आहे। सुरुवातीला आपण मॅरिनेट करताना अर्धा चमचा वापरला होता, म्हणून यावेळेस थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे। न घालता सुद्धा तुम्ही तयार केलं तरी सुद्धा चालू शकेल। थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घातलंय आणि छान याला तेल सुटेपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं परतून घेतलंय। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे, मस्त दाटसरपणा सुद्धा आल्यासारखा दिसत असेल। असं छान तेल सुटू लागलं की यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहे। चटपटीत होण्यासाठी इथे आपण 2 आमसूल घातलेले आहे। तुमच्याकडे कोकम आगळ असेल थोडंसं तुम्ही इथे वापरू शकता। आता हे पुन्हा आपण टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत 2 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। असं छान याला तेल सुटू लागलं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक 2 चमचे घातलेली आहे। अधूनमधून थोडी थोडी कोथिंबीर घालत याला परता, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते।
तर सगळे मसाले साधारणतः एक 10-12 मिनिटं अगदी खरपूस छान लाल तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। यातला सगळा कच्चेपणा कमी झालेला आहे। जर तुम्हाला याचा रस्सा करायचा असेल तर रस्सा सुद्धा तुम्ही याचा करू शकता, बऱ्यापैकी याला दाटसरपणा आहे। आता मॅरिनेट केलेली 10 मिनिटं कोलिम आपण यामध्ये घातलेली आहे। आता कोलिम घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं मसाल्यांमध्ये आपण कोलिम परतून घेणार आहोत। असं केलं की कोलिमच्या प्रत्येक कणाकणाला सगळे मसाले सगळे फ्लेवर चांगले लागले जातात। चांगली परतून घेतल्यामुळे भाजीला चव आणि रंग अगदी छान येतो। म्हणून साधारणतः 2-2.5 मिनिटं असे हे मध्यम आचेवर आपण छान परतून घेतलेलं आहे। आता हे कोलिम जसं तुम्ही हे मसाल्यांमध्ये परतत जाल तसं याला छान तेल सुटतं, पाणी सुद्धा सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण हे सुकं चांगलं शिजवून घेणार आहोत। आता बघू शकता परतून साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि याला छान बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे। आता याच पाण्यामध्ये आपण झाकण लावून मध्यम आचेवर 5-6 मिनिटं छान याला वाफेवर शिजवून घेणार आहोत। झाकून साधारणतः 6-7 मिनिटं झालेली आहे। एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर सगळ्या घरात मस्त या भाजीचा घमघमाट पसरलेला आहे। नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी चमचमीत आगरी कोळी पद्धतीत एकदम सोप्या पद्धतीत आपली ही ओला जवळा किंवा ओल्या जवळाची सुकी भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे मस्त तुमचा रस्सा तयार होईल। सगळ्यात शेवटी थोडीशी टेस्ट केलेली आहे। मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून थोडंसं मीठ घातलंय, कारण मॅरिनेट करताना आपण चमचाभर मीठ घातलेलं होतं, त्यानुसार तुम्हाला यामध्ये वरून मीठ घालायचं आहे। पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून एक वाफ काढून घेतलेली आहे। अशी खाण्यासाठी तयार आहे आगरी कोळी पद्धतीत ओला जवळा किंवा ओल्या जवळाची सुकी भाजी। तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा आगरी कोळी मसाला वापरून अशी ही सुकट मासे असतील किंवा कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज असेल, रोजच्या भाज्या असतील, रस्सा भाज्या, सुक्या भाज्या असतील, सगळं तयार करू शकता। आम्ही साधारणतः 1 किलोभर कोलिम आणलेली होती, तर उरलेली 400-450 ग्राम कोलिम होती, त्याचे कोलमाचे वडे तयार केलेले आहे। हे सुद्धा पुढे कधीतरी व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीनच। असे छान कमी तेलकट मस्त खुसखुशीत खाण्यासाठी मस्त भाकरी बरोबर किंवा तोंडी लावून खाण्यासाठी 1 नंबर लागतं। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा। आपली वेबसाईटसुद्धा आहे, शिवाय आपले मसाले फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला सुद्धा तुम्हाला मिळतात, तिथून सुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।